आज माझ्या दिवसाची सुरुवात कशी झाली म्हटलं तर एकदम भसड. भसड म्हटलं तर हा पसारा. आज मी जिकडे रूम मध्ये नजर फिरवली, आज मला तिकडे नुसता पसाराच दिसत होता. खुर्चीवर पडलेले कपडे आणि टेबलवर पडलेल्या ह्या सगळ्या वस्तू आणि हे सगळं बघून अशी चिडचिड होत होती. त्यामुळे मी चहा न घेता आधी हाच पसारा सावरायचा असं ठरवलं आणि एक एक वस्तू तिथून उचलायला लागली. आणि आज माझ्या वहिनीलाही बरं नव्हतं आणि आज त्यांचेही कामं मलाच करायचे होते. आणि ही सगळे कामं बघून मी देवाला एकच म्हंटल, देवा बस आज आने दो सब काम, हम निपटा देंगे. चला चला, खूप झाला टाइमपास. आता मी कामही करून घेते. मी कपडे फोल्ड करून घेतले, फ्रीजचं पाणीही साफ करून घेतलं आणि टेबलवरती ठेवलेल्या जेवढ्याही वस्तू होत्या मी त्या उचलून घेतल्या. आणि मग शेवटी सगळ्या त्रासावरती एकच उत्तर, मी हातात घेतला झाडू आणि सगळं क्लीन करून घेतलं. दादा हॉटेलवरून परत येत होता रात्री आणि त्याला हा रस्त्यावर अचानक मिळाला कासव. तो रस्त्यावर होता आणि त्याच्या अंगावरून कोणतीही गाडी जाऊ शकली असती, म्हणून दादा त्याला घरी घेऊन आला. आमच्या इनूने पहिल्यांदा कासव बघितला आणि त्याला बघून ते खूप एक्साइटेड होत आहे. ती त्याच्यासोबत खेळायचा प्रयत्न करत आहे. आम्हाला माहिती आहे कासव हा घरात ठेवायचा प्राणी नाही. त्याची जागा म्हणजे स्वच्छ पाणी आणि मोकळं आकाश, म्हणून आम्ही याला उद्या जवळपासच्या तलावामध्ये सोडून येणार. आमची इनू थोडी निराश होणार, पण तो प्राणी घरात ठेवायचा आहेच नाही.